हे घ्या, थोडं पिऊन घ्या, बरं वाटेल. काही नकोय मला. हो, असं नका करू, शांत व्हा बघू. आई, अक्षरा घरातनं बाहेर गेली आहे. या घरची सून नव्हे, माझी मुलगी घरातनं बाहेर गेली. मी शांत कसा होऊ आई? काय काय केलं त्या पोरीनं माझ्यासाठी. मला नवं आयुष्य दिलं आणि मी काही नाही करू शकलो तिच्यासाठी. नगा त्रास करून घेऊ. अहो, आपण आपल्या परीनं प्रयत्न केलं का नाही? काही केलं नाही आपण आई, काही केलं नाही. आपण नाही थांबवू शकलो तिला. गेली ती. हो, ती आज गेली, पण लवकरच परत येईल बघा. ती काय कायमची गेलेली नाही. हा, आता दोघात थोडी कुरबुर झाली, पण मिटल भांडण. तेच तिला परत घेऊन येईल बघा. अधिपतीनं भांडण टोकाला नेलंय. त्यानं हे करायला नको होतं. अहो, नवरा बायकोत अशी भांडणं होत्यात. नका काळजी करू. लवकरच परत येईल बघा ती. तुमची मुलगी होऊ देणार नाही आहे हे. नाही नाही, असं नाही. अहो, तिला बी अधिपतीचं सुख पाहिजेच का नाही? आई, तिला फक्त स्वतःचं सुख दिसतं. तेच तिला हवं असतं. त्यापुढे दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याचा आनंद तिच्यासाठी कवडी मोलाचा आहे. आता बघा तुम्ही आई, तिला जे हवं ते सगळं करेल ती. अहो, नका असं बोलू, नका काळजी करू. होईल बघा समजा ठीक. ती लवकरच परत येईल बघा घरात. तुमची मुलगी जोपर्यंत या घरात आहे ना, तोपर्यंत काही ठीक होणार नाही आई. ती नाही होऊ देणार. नागिन नव्हे, आजगर आहे ती, आजगर. आता हळूहळू माझं घर गिळून टाकेल ती. बघा तुम्ही. मी थोड्या दिवसासाठी बाहेर जातोय घरात. तुम्ही का जाताय बाहेर? अजून काही काळ एकत्र राहिलो ना आपण, एकमेकांचा जीव घेऊ. नजरेआड झालं पाहिजे जरा आपण. कोणीतरी गेलं पाहिजे. मी जाते घर सोडून. उगा नवे खड्डे खणत बसू नका. तुमच्या हाती काय बी लागणार नाही. चला निघा आता. असेल तर बिलकुल थांबू नका तुम्ही, जावा. ए बाई, बघतेस कुठं, चालतेस कुठं? मरायला माझीच गाडी भेटली का तुला? इकडे फुटपाथ सोडून इकडे रस्त्यावर काय करते? झाला असता ना आजचा तुझा कार्यक्रम. असेल तर बिलकुल थांबू नका तुम्ही, जावा. किती राग करायचा ठरला तरी तुमचा राग करता येणार झालाय मास्तरीन बाई. काळजावर दगड ठेवून वरती जावं म्हणलं. आता काळजी वाटते तुमची लय. अधिपती, बोल बाबा. ओके, एक काम आहे. अरे तू सांगितलेली सगळी कामं केली आहेत मी. कच्चा माल पण मागवलाय. अजून काय काम असेल तर सांग. नाही ते नाही रे, वेगळं वेगळं काम आहे जरा. काय झालं बाबा? आणि तुझा आवाज कसा येतोय? सगळं ठीक आहे ना? नाही काय ठीक नाही, सगळं हाताबाहेर गेले. ऐक, म्हणजे मास्तरीनबाई घराबाहेर गेलेत. त्यासनी फोन कर आणि ते कुठे आहेत बघ, आणि त्यासनी त्यांच्या वडिलांच्या घरी सोडून येतो. अरे पण वहिनी घराबाहेर कशा काय गेल्या? आता प्लीज तसलं काही विचारू नको. तू मी सांगितलं तेवढं कर फक्त, आणि सगळं झालं की मला फोन कर.
हे घ्या वहिनी, पाणी घ्या. शांत व्हा. बरं वाटतंय? द्या. एक काम करू वहिनी, आपण आमच्या घरी जाऊयात आणि तिथे बसून बोलूयात. हा चला. घरी नको वहिनी. अहो मग कुठे जाणार तुम्ही? मी जाईन आई बाबांकडे. फोन करते त्यांना. वहिनी आधी तुम्ही शांत व्हा आणि मग फोनवर बोला. हो वहिनी, पण गोष्टी एवढ्या थराला कशा काय गेल्या? भाऊजी सॉरी, मी हे सगळं बोलण्याच्या मनस्थितीत नाही आता. सॉरी. मी निघते आता. आई बाबा काळजी करत असतील ना. मी निघते. अहो वहिनी ऐका माझं, तुम्ही एकटे नाही जाणार. आम्ही दोघं येतो तुम्हाला सोडायला. नको वहिनी, मी दोघांनी ऑलरेडी खूप केलंय माझ्यासाठी आणि माझ्यामुळे तुम्हाला खूप ऐकावं पण लागलंय भुवनेश्वरी मॅडमचं. सॉरी वहिनी. भाऊजी सॉरी खरंच. अहो वहिनी सॉरी नका म्हणू, आणि ते महत्वाचं नाहीये, ते सोडा सगळं. हे बघा वहिनी, मला वहिनी म्हणता ना तुम्ही, मग माझं ऐकायचा. आम्ही दोघं येतोय तुम्हाला सोडवायला. हो ओमकार, जा लवकर रिक्षा बघ. हो. शांत व्हा वहिनी.